एवढ्या सगळ्या प्रवासात एवढं सगळं झालंय, एक नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत आणि राष्ट्रीय पातळीवर तुमची ओळख आहे नेता म्हणून. पण ऐसा रहता ना, साला ये रह गया यार इस भाग दौड़ में, अशी कुठली गोष्ट आहे का? मी ये खरंच करना था यार आहे, आपने. एक एक गोष्ट निश्चितपणे आहे, ती म्हणजे मला ही खूप इच्छा होती की LLB झाल्यानंतर बार ॲट लॉ करण्याकरता आपण परदेशात जावं, बॅरिस्टर व्हावं, बार ॲट लॉ करावं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करावी. तर मला परदेशात बार ॲट लॉ करायला जाता आलं नाही, कारण मी फायनल इयरला असताना नगरसेवक म्हणून निवडून आलो. अर्थात त्यानंतर मला एक संधी मिळाली, पण ती संधी वेगळी मिळाली. मला प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या कोर्सवर नॉमिनेशन मिळालं जर्मनीमध्ये आणि मी त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमाचा जो कोर्स होता तो त्या ठिकाणी करू शकलो. पण मला ते जे काही मला वकील बनायचं, वकील तर बनलो, पण प्रॅक्टिस करायची होती, ती प्रॅक्टिस मी करू शकलो नाही. पण त्याचं कम्पेन्सेशन हे मी विधानसभेत काढून घेतो आणि नक्की विधानसभेमध्ये नक्की जनतेचा वकील म्हणून त्या ठिकाणी बाजू भक्कमपणे नक्की मांडतो. नक्की